म्हणत असाल तर त्याच्या हातून निव्वळ पुण्य कधीच होत नाही, लक्षात घ्या. पाप आणि पुण्य करावंच लागेल, निव्वळ पुण्य करता येत नाही. जर तुम्ही नुसतंच पोट पाहत असाल, नुसतंच जगणं पाहत असाल, मुलांचं शिक्षण, आरोग्य, निर्वाह, त्यांच्या लग्नाची व्यवस्था, त्यांच्या नोकरीची व्यवस्था, तुम्हाला सवलतच मिळणार नाही. म्हणून महाराजांना विल्यावा लागली, गहरी नदिया अगम बहेधारा. असं का घडत आहे? या कडव्यामध्ये कबीर साहेब सांगत आहे, पोट भरणं का संपत नाही? याचं कारण आहे, गहरी नदिया अगम बहेधारा, खेवनहारा पडी गयो फंदा. गहरी नदी आहे, गहरी म्हणजे नदी इतकी खोल आहे. नदी कोणती? उभी आहे. वासना हाची भवसागर, आसक्ती हाची खरा संसार, ज्ञाने त्याचा पावने पार, मोक्ष तो हाची उभी आहे. सगळ्या करताय. हा विषय एका विशिष्ट जाती पंथ संप्रदायासाठी, विशिष्ट कुटुंबासाठी नाही आहे, सगळ्या लोकांसाठी आहे. वासना हाची भवसागर. नदी कोणती आहे? सागर कोणता आहे? सतत राहणारं पाणी वासना. वासना कधीच मिटली नाही. इतकी आहे का खूप आहे. गहरी नदिया अगम बहे धारा. या वासनारूपी नदीमध्ये धार कशी वाहत आहे? अगम. अगम म्हणजे अगम, ज्याला गमनच करता येत नाही. तुम्ही काही गाड्या नेता नदीच्या घाटावरून, अरे तिकडून गाडीत जातच नाही. मग एक विशिष्ट घाट राहते, त्या घाटात रस्ता तयार करते, त्या घाटावरूनच फक्त गाड्या न्यावं लागते. कुठून नेता येते का? ही नदीरूपी, वासनारूपी जी नदी आहे आपल्या संसाराची, इच्छा, कामना, आशा, अपेक्षा पूर्तीसाठी जर तुम्ही जीवन जगतो म्हणाल तर याला घाटच नाही. अगम म्हणजे कधीही न पोचणारी, गमन न करता येणारी धार. गहरी नदिया अगम बहे धारा. मी काय बोलून राहिलो? आपलं पोट भरणं का संपत नाही? तुमचा काही दोष नाही, कुणाचाच. कसा नाही तेच सांगून राहिलो मी. तुम्हाला इलाज नाही, विवश आहात तुम्ही. का विवश आहे? की रस्ताच असा आहे की तो आंधळ्यासाठी चालण्याचा रस्ता नाही आहे, त्याला डोळस व्हावं लागते. जन्मभर तुम्ही भक्ती कराल, नाम घ्या, उपदेश घ्याल, काही फायदा नाही बाबाजी. डोळस झाल्याशिवाय त्या रस्त्यानं चालताच येत नाही. कारण अगम मार्ग एक आहे. दुसरा मग कोणातरी कीर्तनामध्ये आपला विषय झाला आहे. दुसरा मार्ग आहे दुर्गम मार्ग, तिसरा मार्ग आहे निगम मार्ग, आणि चौथा मार्ग आहे सुगम मार्ग. 4 प्रकारचे मार्ग आहे जीवन जगण्यासाठी, आत्मकल्याण आणि उदरनिर्वाह करण्यासाठी. आज मी काय समजून घेऊन राहिलो की सगळ्यांना साधू व्हायचं नाही आहे. गृहस्थ विरक्त 2 रूप आहे, निर्णय ते एकही आही. लक्षात घ्या. गुरुमत अदल प्रकाशको है, प्रगट रहे हृदया माई. कबीर साहेब म्हणतात या समाजामध्ये 2 प्रकारचे लोक आहे मार्गस्थ, प्रापंचिक आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये काम करणारे 2 प्रकारचे लोक आहे. गृहस्थी आणि एक विरक्त. गृहस्थी कशाला म्हणावं? गृहस्थी म्हणजे घर सांभाळणारे, वैवाहिक जीवन पद्धतीनं आपला चरितार्थ चालवणारे, वैवाहिक जीवन पद्धतीमध्ये आपल्या मुलांबाळांचं संगोपन करणं, समाजाचं काम करणं, शेजार संबंध राखणं, प्रत्येकाशी हसून बोलून बोलणं, प्रेम देणं, सहारा देणं, सहकार्याची भावना असणं, या गोष्टी गृहस्थी धर्मामध्ये असतातच. तुम्ही म्हणाल की आमच्या गावात तसे नाही. अरे नाही, प्रत्येक गावात आहे. हृदय आहे त्यांना, काही दगड नाही आहे, परंतु विवश आहे मनुष्य. काही विचार न करता सज्जनांनी, समजदारांनी अज्ञानी लोकांवर प्रहार करू नये. असंच जर तुम्ही करत असाल बाबाजी, त्यांना इलाज नाही. लक्षात घ्या. अरे बुद्ध्यांक ज्या मुलाचा कमी आहे, बुद्धिमत्ता कमी आहे,
त्याला कसं शिकवावं ही अक्कल जर मला शिकवणारा नसेल, भाऊजी शिकवण्याच्या मार्गामध्ये पडू नका. त्यांचा बुद्ध्यांक पहा किती आहे तो. केव्हा डॉक्टरकडे आपण गेलो तर डॉक्टर BP किती आहे, शुगर किती आहे, काय अगोदर निदान करतात. निदान महत्त्वाचं आहे, चिकित्सा महत्त्वाची नाही आहे. निदान चुकलं का चिकित्सा चुकली. प्रत्येक माणसांनी समाजात आणि कुटुंबात राहताना जे आपण संघटन करून राहतो, मुलं बाळ आहे, पती पत्नी आहे, सोयरे आहे, शेजारी आहे, प्रत्येकांच्या समस्येचा विचार जो आहे, प्रश्न आहे, तो अगोदर समजून घ्यायची पद्धत आपण अवलंबली पाहिजे. ज्याला प्रश्नच समजला नाही त्याला उत्तर देताच येत नाही, हा संतांचा सिद्धांत आहे. तुम्हाला वाटत असेल आमचं उत्तर बरोबर आहे, पण प्रश्नच नाही समजले ना. अगोदर प्रश्न समजून घेतले पाहिजे घरच्या लोकांचे, मग उत्तर सोपं राहते. कारण मी दोनाने ते डॉक्टरकी केली आहे. लक्षात घ्या, निदान महत्त्वाचं आहे. निदान चुकलं तुमच्या दंडारी होतं त्याने इकडे नाही. नजर चुकली गवळण हुकली. कारण मी दंडारी केली आहे अगोदर. नजर चुकली का बस तसंच आहे. का भांडणं होतात, का द्वेष दुराग्रह होतात एकमेकात, एकमेकाचे मन का फाटल्या जाते, माणूस एकमेकाविषयी नाराज का होते, का रुसते, का फुगते, का रडते, याची काही कारणं असले पाहिजे की नाही. जर आपण कारण समजून नाही घेतलं तर का कार्य कराल. कारण कार्य व्यवस्था समजून घेतली पाहिजे आपण. म्हणून कबीर साहेबाचा आग्रह आहे, अरे बापू, तुमच्या धर्मानुसार, तुमच्या जातीनुसार, तुमच्या पंथानुसार, तुमच्या संप्रदायानुसार, तुमच्या क्षेत्रानुसार, तुमच्या व्यवसायानुसार, तुमच्या क्षमतेनुसार जर तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे कार्य करून जी जी जीवन पद्धती हाताळाविषयी वाटते ती जरूर करा. परंतु ज्या क्षेत्रामध्ये, संघटनेमध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये तुम्ही वावरता त्या प्रत्येकाला नुसते ढोस देऊ नका. काही त्यांचे प्रश्न समजून घ्या, त्यांची भाषा समजून घ्या. आता मगाच मी वाचता एका पानावर वाचलं, बायको एक शब्द आहे, त्याला 19 जातीमध्ये अलग अलग शब्द आहे. आंध्रमध्ये विहिरीवर समजा तुम्ही आपल्या बाया पाणी भरत असेल, तिथं बाई पाणी दे म्हटलं तुम्हाला 2 लाथा मारते. ते बाई नाही म्हणायला जमत, बाई म्हणजे बायको होते. आता आपल्याला माहीत आहे का ती भाषा? नाही, माहीत नाही. आपण सहज बाई पाणी देते का, लाथा बसल्या समजा. आता ही भाषा अगोदर आपल्याला माहीत करून घ्यावं लागते. त्या प्रकारे कुटुंबात वावरत असताना, समाजात वावरत असताना तुमच्या ज्ञानाचा परिणाम का होत नाही हे मला सांगायचं आहे. संतांनी तो सांगितला आहे. आपण जे ज्ञान वावरतो, पाठ करतो, बोलतो, त्या ज्ञानाचा परिणाम जर मैत्री जोडण्यात होत असेल, दुसऱ्या जीवाला आनंद वाटण्यात होत असेल, तर आपण फेल का ठरतो? त्याचं कारण काय? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, अर्जुना, मी आत्मा स्वानंद कंद, 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 मी आत्मा स्वानंद कंद. अनुभव हाची आनंद, आनंद अनुभव हाची आनंद, प्रत्यक्ष निज पदाचा प्रबोध, प्रत्यक्ष निज पदाचा प्रबोध. श्रीकृष्ण गोविंद बोलियेला, श्रीकृष्ण गोविंद बोलियेला, श्रीकृष्ण गोविंद बोलियेला, बोलियेला, बोलियेला. मी आत्मा स्वानंद कंद, मी
ना, अरे तू जे म्हणतो ना ते तुझ्या अज्ञानामुळं, अविद्यामुळं, नासमजीमुळं, विवशतेमुळं ते बोलतो आहे तो. समाजामध्ये काही समाज रचनेचं काम करायचं असेल, कुटुंबामध्ये कुटुंबाचं पालकत्व स्वीकारायचं असेल, जबाबदार शिक्षक बनायचं असेल, जबाबदार डॉक्टर बनायचं असेल, जबाबदार सरपंच, जबाबदार कारभारी बनायचं असेल, तर अगोदर दुसऱ्याला समजून घ्यावं लागते. जाणणं आणि समजणं याच्यात अंतर आहे, लक्षात घ्या. 153 नंबरची साखी आहे, किती आहे, कोणती आहे आठवते? जाना नहीं बुझा नहीं, समझी किया नहीं, अंधे को अंधा मिला तो राह बतावे कोण. जाना नाही याचा अर्थ काय? जाना नाही म्हणजे जाणत नाही, जाणता येत नाही, काय आहे ती वस्तुस्थिती जाणतही नाही. आणि बुझा नाही याचा अर्थ काय? समजून घेतलाही नाही. एक तर जाणता येत नाही, नाही तर नाही, समजूनही घेत नाही. आणि जे नेते लोक आहे, ज्याला जाणता येत नाही, तिथंच अहंकार राहते, लक्षात घ्या. जाणता काय येत नाही, मनुष्य विनम्र होता येत नाही म्हणून जाणता येत नाही. विनम्र झाला की नम्र झाला भूता, त्याने कोंडिले, लक्षात घ्या. मनुष्य जाणत का नाही, त्याला कारण आहे विनम्रता नाही म्हणून. अहंकारी माणसाला मला खूप विद्वत्ता आहे, मी खूप जाणतो असं वाटते त्याला, पण तिथं विद्वत्ता नसतेच. कारण जो मनुष्य जाणतो तो दुसऱ्याचं समजून घेतो. जाना नहीं बुझा नहीं, समझी किया नहीं गौण. गौण म्हणजे गमन करणे, चालणे, मार्गस्थ होणे. जाना नहीं बुझा नहीं परमार्थाचाच विषय नाही आहे. शेती करायची, त्याला सुद्धा शेती कशी करायची जाणून घ्यावं लागेल, जाणावं लागेल. जाणता येत नसेल तर जाणकार माणसाला विचारून समजून घ्यावं लागेल. जाणून समजून मग समजी. जाना नाही बुझा नाही, समजी किया नाही गौण. समजून, जाणून, समजून, गौण म्हणजे ती शेती नाही केली तर यश प्राप्त होईल का? नाही नाही नाही. गौण म्हणजे गमन करणे. गमन कर म्हणजे चालणे, मार्गस्थ असणे. गमन करणे म्हणजे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं काम करणे. शैक्षणिक क्षेत्र आहे, वैद्यकीय क्षेत्र आहे, कृषी क्षेत्र आहे, गायन क्षेत्र आहे, राजकीय क्षेत्र आहे. क्षेत्राचे अलग प्रकार आहे, अलग अलग आहेत. एकही संतांनी असं काही म्हटलं नाही तुम्ही आपलं क्षेत्र बंद करा आणि इकडे या. नाही नाही नाही, लक्षात. खेती बारी चाकरी करो सदा मन लाय, असली पूजा तो सत्कर्म है जो सबको सुखदाय. जे क्षेत्र तुमचं आहे त्या क्षेत्रामध्ये काम करा, पण जाणा ना. न जाणता कोटीवरी साधने केले परोपरी, परी तो मोक्षाचा अधिकारी होणार नाही. जाणावं लागेल, लक्षात घ्या. परंतु जर तुम्ही जाणायलाही तयार नाही, समजूनही घ्यायला तयार नाही, मग संत काय करेल? नाईलाज आहे. अंधा पुढे दीप खरासी चंदन, 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 अंधा पुढे दीप खरासी चंदन. सर्पासी दुग्धपान करो नये, सर्पासी दुग्धपान करो नये. गोरख कल्याण. दुग्धपान करो नये, चंदनाचे हात पायही
क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुनी वाचा शिनवू नये, शिनवू नये. अंधा पुढे दीप करासी चंदन, अंधा पुढे दीप करासी चंदन, अंधा पुढे दीप करासी चंदन. मग समजदार लोकांचा नाईलाज आहे. लक्षात घ्या. अंधा पुढे दीप खराशी चंदन, द्वारे तेरे रामजी मिलवू कबीरा मोही. आहे ना साकी. अरे तुमची कीव आली, करुण आली, दया आली म्हणून दरवाजात गेला हा कबीर साहेब. अरे बाबा, बापू थोडासा दरवाजा काढ, तुझ्यावर संकट आलेलं आहे, तू दुःखात आहे. मी तितक्या दूरून आलो तुला सांगायला. काही तुका म्हणे मांडीले दुकानं देतो मोलाबीनं सर्व वस्तू, काही मोल नाही. पण दरवाजाच काढायला हरकत, दरवाजा काढायलाच तयार नाही. तिथे काय करावं माई. तितक्या दूरून आले कबीर साहेब. द्वारे तेरे रामजी मिळण्यासाठी आला, दरवाजा काढायला तयार नाही. मग तिथे काय, अंधा पुढे दीप खरासी चंदन. आंधळीच्या पुढे दिवा लावून काही फायदा नाही. आणि खर म्हणजे गाढवाला चंदन लावून काय फायदा नाही. ते राष्ट्रीतच लोळाचं होय, काही फायदा आहे. सर्पा दुग्ध पान पाजू नये, सर्पाला दूध पाजू नये का त्याचं विशेष होईल. दुधाचं कसं समृद्ध होतं. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. दुनियाभरचा क्रोधी अहंकारी नाही, अबोधी आहे, थोडासाही विचार करायला तयार नाही. तिथं वाचा काही शिना म्हणून जिज्ञासुके बीच में ज्ञान बोध को खोल. लक्षात घ्या. म्हणून विचार करताना समजदार माणसांनी मी काय बनवून राहिलो याच्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही बोलून राहिलो. क्रोधी आहे, अविश्वासी आहे, आंधळी आहे, गधे आहे म्हणून त्यांना सोडून द्या. आपण तो संसाराचा धर्म आहे, समजदारांचा धर्म आहे, तो जाऊ द्यावं त्याला. मेला तर आम्ही काय करावं. नाही नाही, तो आपला धर्म आहे. परमार्थी माणसाचा तो धर्म नाही आहे. जाऊ द्यायला नाही जमत राजे हो. एन केन प्रकारे त्याला गणपतीचा शिकवाच लागल तरच शिक्षक झाला तो, नाही तर नाही. लक्षात घ्या. म्हणून आपल्यासारख्या समजदार माणसांनी हे जे मार्ग आहेत तीन, या मार्गाला आपण जाणलं पाहिजे. कोणते? अगम मार्ग, धुगम मार्ग आणि निगम मार्ग. अगम मार्ग कशाला म्हणावं? जिथं गमनच करता येत नाही. किती बैल चांगले राहू द्या, किती बैल हाकलणारा माणूस राहू द्या, किती तातमे ठेवा, असे काही घाट आहे नदीचे की तिथून गाडी नेताच येत नाही. पायदळच जाता येत नाही तर गाडी कुठून नेईल. असे काही संसारातले आणि परमार्थातले लोक आहे, काय करावं काही समजत नाही. अनेक प्रश्न पडले. अगम म्हणजे जिथं पोचताच येत नाही, गमन करता न येणारे मार्ग ते कोणते आहे? ग्रंथजाल. अगम याचा अर्थ होते ग्रंथजाल, ग्रंथाचं जाळं. प्रत्येक धर्माचे ग्रंथ आहे. बौद्ध धर्माचे, हिंदू धर्माचे, ख्रिश्चन धर्माचे, मुस्लिम धर्माचे अलग अलग ग्रंथ आहे. पहा तुम्ही शास्त्र. आता एवढी काही वाचत तुम्हाला फुरसत मिळाली नसेल आणि मिळतही नाही, पण तुम्हाला वाटते की आमच्या हिंदू धर्माचेच ग्रंथ असे आहे. नाही नाही नाही, प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक पंथामध्ये, प्रत्येक संप्रदायामध्ये हे पुस्तकं लिहायला लागले. जो तो पुस्तकच लिहिते. किती मोठे हजारो कोटी ग्रंथ आहे का नाही आहे. कोट्यावधे वचने केली परी या ज्यांनी न मानिली ते कमी आहे ग्रंथ.
तर हे ग्रंथाचं जाळच असं आहे. तुम्ही कोणताही ग्रंथ हातात घ्या, जर जाण आणि बूज नसेल, म्हणजे जाणण्याची तुमच्याजवळ कला नसेल, समजून द्यायची तुमची किमया नसेल, तर हे जाळं असं आहे की तुम्ही काहीच करू शकत नाही. पूजा करा, तीर्थ करा, व्रत करा, पुन्हा काय करायचं करा, आपण काही करू शकतच नाही. लक्षात घ्या. कारण यांनी जाणलंच नाही ना, नित्य काय, अनित्य काय, सत्य काय, असत्य काय, हिताचं काय, अहिताचं काय, जाणतच नाही, त्याची गरजही नाही. त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये दुःख वाट्या. तुम्ही किती मोठे परमार्थाची कामं करता, देवी बसवता, देव बसवता, देवळं बांधता, काला करता, आराधना करता, नाना प्रकारची मदत करता, सहकार्य करता, हे योजनावर योजना आहे, पैसेच पैसे, अनज अनज. का दुःखी आहे मनुष्य? कारण काय? अनित्याचा ध्यास धरियेला, अनित्याचा ध्यास धरियेला, अनित्यांचा ध्यास धरियेला, अनित्याचा ध्यास धरियेला, अनित्याचा ध्यास धरियेला, अनित्याचा ध्यास धरियेला. तोची जीव दुःखी झाला, तोची जीव दुःखी झाला, दुःखी झाला, झाला ना. तोची जीव दुःखी झाला, दुःखी झाला, दुःखी झाला, अनित्याचा ध्यास धरियेला, अनित्याचा ध्यास धरियेला, अनित्याचा ध्यास धरियेला. दुःखी का होतो मनुष्य? समजावून देणारे लोक आहे, उपदेश देणारे लोक आहे, तुम्हाला सांभाळणारे लोक आहे समाजामध्ये. गाव म्हणजे काही असं समजू नका तुम्ही. आपल्याला सवयच लागलेली आहे की आपल्याला नाही झेपलं तर दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडून टाकायचं. गावच आमचा खराब आहे, जमानाच मोठा बदलला, वातावरणच खराब आहे, सरकारच खराब आहे, देवच खराब आहे, देवाचाच कोप झाला. अरे नाही नाही नाही, आपण खराब आहो राजे हो. ज्याला आपण खराब आहो हे कळलं नाही, ज्याला हे कळलं नाही, माझ्याजवळ काही नासमज आहे, समजून घ्यायची किंमत माझी नाही आहे, त्याच्यामुळं असं झालं. असं तुम्ही वागून पहा बरं, किती आनंद राहील जीवनात. नाही, तू आत्मा स्वानंद कंद, अनुभव येई तो आनंद. जीवनामध्ये आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर हे ज्ञान व्हायला पाहिजे म्हणतात अर्जुनाला. अर्जुना, तू आत्मा स्वानंद कंद, स्वतःच्या आनंदाची निर्मिती करणारा तू स्वतः आत्मा आहे. तुम्ही आपलं जीवन जगताना आत्मबल वापरत नाही, देहबल वापरता, जनबल वापरता, धनबल वापरता, मनोबल वापरता, आत्मबल वापरतच नाही ना. ग्रंथ भरपूर ग्रंथ वाचतो, उपदेश घेतो, भजन पूजन करतो, पण आत्मबल तयारच करत नाही तर वापरेल कुठून? का नाही तयार करत? साखी पाठ केली पण अर्थ नाही जाणला. करू बैया बल आपणी, झाड बिरानी आस, जाके अंगन नदिया बहे, शोकस मरे पियास. ज्याच्या अंगणामध्ये नदी वाहत आहे तो तहानेनं मरेल का? मरत नाही, पण पिताच येत नाही ना. नाही नाही का नाही? हां, पाण्यामधला जो मासा आहे तो मासा जन्मभर तहानलेला राहते. कथा आली कीर्तनामध्ये नाही का? अगस्त्य ऋषीला विचारलं, म्हणे मला ते सांगा महाराज की मी पाण्यात आहो पण मला खूप ताण लागून राहिले, मला अगोदर पाणी पाजा. त्या ऋषीला नवल वाटलं, अरे पाण्यामध्ये 24 तास राहणारा मासा याला ताण लागून आहे म्हणे, हे कसं का बा, कसं ताण लागतो? पाण्यात आहे ना, पाणी पित काऊन नाही? अरे रोज पाणी पितो राजा, मी रोजच पितो, पण पोटातच जात नाही ना. का जात नाही? त्याला कल्ले मासोळ्याला राहते ना, असा पेला पाणी की त्या कल्ल्यातून इकडे जाते, पोटात जातच नाही, असे कल्ले राहते. तुम्हालाही माहीत आहे.
तर पाणी पिला का तो कल्ल्यातून पाणी बोटात न जाता खाली जातानच नाही. वर्म जाणलं त्या वेळेस ती ऋषीनं त्याने बाबा तू असं कर बेटा म्हणे पाणी पी तू आता. पाणी पिलं का कसा उता न हो, उबडा नको राहू, असा न करू. मग तेव्हापासून पाणी पिताना पाहिलं का कोणी? तुम्ही मासोळ्या हातात पोहतात पाहिलं का? हां, कधी उलट्या होऊन अशा पोहते. पाणी पिलं का अशी उलटी झाली का या कल्ल्यातून पाणी जाण्यापेक्षा पोटात चाललं जाते. तेव्हापासून तिची तहान लक्षात घ्या. त्या प्रकारे पाण्यातला जो मासा आहे त्याला तहान भागायची असेल तर उलटं वागावं लागते. त्या प्रकारे जर तुम्हाला खरोखर दुःख नको असेल तर संसारामध्ये ज्या घटना आहे, आता मी त्या दिवशीच काल परवा म्हटलं तुझं वय किती आहे, म्हटलं बाबा 62 वर्षाचं वय आहे जी म्हणे. तर म्हटलं तू एक गोष्ट ऐकते का? खूप कळबळ्यानं सांगे बाबाजी म्हणे. अनेक लोकांकडे गेलो पण मला काही उत्तर मिळालं नाही, तुम्ही तरी सांगा समजून. 62 वर्ष झाले मला म्हणे, पण सुख मिळालंच नाही म्हणे. तर मी म्हटलं कुठं पाहिलं? साऱ्या संसारात हिंडलो म्हणे, सुखच मिळालं नाही. अरे संताचा सिद्धांत तर असाच आहे म्हणलं, दुखी यारा संसार आहे जन्मन बसे विकार. संसारामध्ये सुख नाही आहे, सुखच नाही तर संसारात सुख कसं मिळेल? पण तू एक काम कर, 62 वर्ष तू ज्या प्रकाराने जगत आला तो प्रकार सोडून दे ना. आता थोडासा उलटा जगून पाय म्हणे. जगून तर पाय 2 वर्ष जगता का तुम्ही? मी म्हटलं पोहणं शिकवायचा विहिरीमध्ये आणि तुम्हाला उतरवलं, आमच्या रमाकांतला उतरवलं विहिरीमध्ये. आता तो शिकून नाही पोहून नाही तर तो माझे हात सोडेल का? मी काय म्हणतो सोडून तर पाय, जमल का? रमाकांत हात तर सोडून पाय, तू सोडेल का? सोडल नाही सोडत, त्याला वाटते बुडतो. अरे पण हा सोडून पाय म्हणते हा शिकवणारा, तर खरंच बुड देईल का? तर तुम्ही आपलं इतकोसही सोडायला तयार नाही. अरे 100 रुपये लावा 100 रुपये येते. 100 रुपये लावायला तयार नाही तर 100 येईलच कसे राजो? म्हणजे म्हणण्याचा मते तर थोडंसं तर करून पहा. मलाही काही लोक म्हणते बाबाजी तुम्ही एकटेच आहे संठ्याबाई बनते, आम्हाला 2 पोरी लग्नाचे आहे म्हणे, पोराला शिकवायचं, तुमच्यासारखं आमचं कसं? म्हणजे जमवून तर पाय तू, मी आहो ना, पण जमवायला तयार नाही राजू, शक्यच नाही. कारण खरी जी गोष्ट राहते नाही ती मानायलाच तयार नाही राहत. खोट्या गोष्टी अनेक मागत. म्हणून अनित्याचा मोह जडियेला तोची दुःखी झाला संसारिया. जो मनुष्य जी नित्य गोष्ट आहे ती करायलाच पाहत नाही आणि अनित्य गोष्टी आहेत त्या करायला पाहतात, त्याच्यामुळे जीवनामध्ये दुःख आहे. हा असा अगम मार्ग आहे ग्रंथाचं जाळं. ग्रंथाच्या जाळ्यामध्ये कुठे चमत्कार आहे, कुठे अवडंबर आहे, अनेक प्रकार आहे. तिथं काय वाचावं, कोणतं सोडावं, कोणता ग्रंथ घ्यावं, कोणता नाही घ्यावं काही कळत नाही. कारण ते गमन करण्याचा रस्ताच नाही तिथं. अगम द्रुगम कशाला म्हणतात? द्रुगम म्हणजे दुय्यम भाषा. द्रुगम म्हणजे खानिजाळ. पुण्यप्राप्तीचे इलाज, देवप्राप्तीचे इलाज, सुखप्राप्तीचे इलाज, धनप्राप्तीचे इलाज शोधण्यासाठी जे आपण साधना करतो, व्रतवैकल्यादी, भजन पूजनादी, पाठपूजादी जे साधन करतो त्याचं नाव आहे द्रुगम मार्ग. तिथं मायामोहामध्ये रमवण्याचा संदेश आहे, लक्षात घ्या. ग्रंथजाळ्यामध्ये फसवण्याचा संदेश आहे आणि द्रुगम जो मार्ग आहे त्याच्यामध्ये मायामध्ये रमवण्याचा कार्यक्रम आहे. देवाच्या पूजनात, पुण्यमार्गात जप तप तप तीर्थाटन, 12 भंग आयुष्यभर म्हणताव, हरिपाठ आयुष्यभर म्हणताव, सामुदायिक प्रार्थना आयुष्यभर म्हणताव, बीजेकाच्या साख्या आयुष्यभर पाठ करताव. हातात काय येत आहे? कारण ते करत आहोत ते खानिजाळात रमण्यासाठी जीव करताय ना. आम्हाला सुख मिळालं पाहिजे, आम्हाला पुण्य मिळालं पाहिजे. अरे परमार्थाचा मार्ग सुखाचा अव्हेर करण्यासाठी आहे. जेव्हा मनुष्य सुख सोडून, कुंतीला माहीत आहे ना तुम्हाला श्रीकृष्ण काय म्हणे कुंतीला? कुंते सांग तुला काय पाहिजे? तू माझ्याच नात्यातली निघाली. कुंती काय म्हणाली? देवा मला की नाही म्हणे दुःख दे म्हणे, नेहमी 24 तास माझ्या जीवनात दुःख येऊ दे. किती उलटं मागितलं. आपली आहे का तयारी अशी? नाही, तिनं तर सुख मागायला पाहिजे होतं. आपण जी पूजा करतो, भक्ती करतो, उपास तपास करतो ते सुखप्राप्ती, धनप्राप्ती, पुत्रप्राप्तीसाठी करतो. चुकला मार्ग.